हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे असा व्हिडिओ जो की या थंडीमध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि काही टिप्स ह्या तुम्हाला नेहमीच्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान उपयोगी पडतील, ज्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत। त्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी दाखवेन तर त्या तुम्हालाही सूट होतील याची मी गॅरंटी देऊ शकत नाही। माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता थंडी म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जसे प्रोडक्ट सूट होतात तसंच ते हिवाळ्यात होतील असं नाही, त्यामुळे सीझन वाईज काही जणांना प्रोडक्ट चेंज करावे लागतात, तसं मलाही चेंज करावे लागतात। तसं तर मी नेहमीच चेंज करत असते, काही ना काहीतरी ट्राय करत असते, जे चांगले वाटतील ते मी ठेवून घेते। तर मग हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय सांगू, आपण काय करतो, थंडी वाजते, खूप थंडी आहे म्हणून गरम गरम पाण्याने आंघोळ करतो, तर ती सगळ्यात मोठी चूक आहे। गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे अजून त्वचा तुमची ड्राय होते आणि अजून फुटण्याने अजून त्रास होतो। त्यामुळे कोमट पाणी जे असतं तर त्याने आंघोळ करायला विसरू नका आणि गरम पाण्याने डोक्यावरून तरी कधीच आंघोळ करायची नाही। केसांना नेहमी कोमट पाणी किंवा थंड पाणी चांगलं, पण हिवाळ्यामध्ये आपण कोमट पाण्यावरती स्विच करू शकतो आणि मीही तेच करते। केस जे आहेत ते थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने स्वच्छ करते, ज्याच्यामुळे केस व्यवस्थित राहतात, वृक्ष होत नाहीत, स्प्लिट एंड्स जे असतात ते होत नाहीत आणि वेळच्या वेळी स्पा घेणे ही तरी काळजी करतेच। आणि हिवाळ्यामध्ये तरी सेम। मग सगळं स्टार्ट कुठून पासून करायचं, पहिली तर गोष्ट आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात कुठून होते तर एक्सरसाइजने होते। तर व्यायाम केल्यानंतर शरीरात उष्णता वाढते, गरम होतं शरीर आणि त्याच्यामुळे थंडी पळून जाते, त्यामुळे शक्यतो सकाळी उठल्यानंतर मी व्यायाम करतेच। आणि आता 3 महिने झाले मी जिम लावलेलीच आहे, त्यामुळे कंटिन्युअसली मला कमेंट्स पण असायला की तू छान मेंटेन केलेलं आहेस। मी सांगितलं नाही अगोदर का, कारण बघू रिझल्ट, डाएट आणि जिम एक्सरसाइज दोन्ही गोष्टीमुळे रिझल्ट हा येतो, तर त्या 2 गोष्टी झाल्या, कधीतरी मी रुटीन ते आहे ते शेअर करेन तुमच्याशी। एक्सरसाइज केल्यानंतर कसं होतं, बॉडी थोडीशी अशी हलकी होते आणि आपल्याला ऍक्टिव्ह होते आणि आपल्याला पुढच्या कामांसाठी बरं पडतं, कारण थंडीमध्ये कामं नको वाटतात आपल्याला। त्यानंतर जेव्हा मी घरी येते, घरी आल्यानंतर काय करते की आंघोळीला जायचं असेल, कोमट पाणी तरी असणारच, पण थोडंफार ते थोडंसं गरम तरी मी घेते थंडीच्या दिवसामध्ये। मुंबईमध्ये थंडी इतकी जाणवत नाही जेवढी गावाकडे जाणवते, त्या तुलनेत असते थंडी, आता थोडीशी जाणवते पण गावाच्या तुलनेत नाही। तरी सुद्धा मी काय करते, आंघोळीच्या अगोदर शरीराला थोडंसं जे खोबरेल तेल असतं तर ते लावते, चोळते त्याने, त्याच्यामुळे आंघोळ करताना जो सोप किंवा जो बॉडी वॉश मी वापरते तर त्याच्यामुळे माझी स्किन अजून ड्राय होऊ नये। चेहऱ्याची स्किन कॉम्बिनेशन आहे, म्हणजे ऑइली पण आहे आणि ड्राय पण होते। थंडीच्या दिवसामध्ये ती ड्राय होते आणि उन्हाळ्यामध्ये ती प्रचंड ऑइली होते, त्यामुळे त्यानुसार मी प्रोडक्ट चेंज करते। ऑइल लावून झाल्यानंतर आंघोळ करताना सुद्धा एक्सफोलेट करणं थांबवते शरीर, कारण एक्सफोलेशन झाल्यामुळे अजून ड्राय होते, म्हणून मी नॉर्मल जो साबण असेल तर त्यानं क्लीन करते। तर हे झालं बॉडी केअर। फेससाठी काय करते तर फेससाठी मसाज म्हणजे फेशियल ऑइल जे आहे ते वापरते, जेणेकरून एव्हरीडे फेसचा मसाज तर होतो। आता मसाज करतानाच्या ह्या ज्या मी क्लिप दाखवते तर त्याच्यामध्ये तुम्हालाही ते उपयोगी पडेल, ती मसाज टेक्निक करेक्टच असेल, मी सांगू शकते, माझ्या चेहऱ्याला ती सुटेबल वाटते म्हणून मी ते करते। फेशियल ऑइल जर म्हटलात तर मी हे नेचर शोअरचं पोर्स अँड मार्क्स प्रीमियम फेशियल ऑइल यूज करते। याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट्स मोरिंगा ऑलिव्हेरा आहे। खूप आधीपासून जर तुम्ही माझे व्लॉग्स बघत असाल तर त्यामध्ये सुद्धा एकदा मी हे दाखवलं होतं, कारण का एकतर हायपर पिगमेंटेशन होण्याचे चान्सेस आता असतात, तर त्याच्यातून फाईट करण्यासाठी, स्किन रॅडियन्स एनहान्स करण्यासाठी, पोर्स जे असतात तर ते फिल करण्यासाठी आणि UV रेजपासून संरक्षणासाठी, म्हणजे नॅचरल सनस्क्रीन म्हणून सुद्धा काम करतं। आणि ॲक्ने स्कार ऑफकोर्स ते कम्प्लीट क्लिअर व्हावेत आणि डार्क स्पॉट निघून जावे, त्यासाठी डेली रुटीनमध्ये आहे हे। माझ्या आंघोळीच्या अगोदर मी अशा प्रकारे मसाज करते। नॅचरल हर्ब आहे मोरिंगा ऑलिव्हेरा, जे की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत। आयुर्वेदामध्ये याचा खूप सारा यूज केला जातो, याच्यामध्ये विटॅमिन A, C, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते, जे की स्किनवर जे कन्सर्न असतात, पिंपल्स, मार्क्स, ओपन पोअर्स, तर त्यापासून हेल्प करतं, म्हणजे प्रोटेक्ट करायला हेल्प करतं। प्रदूषणामुळे होणारे जे काही स्किन प्रॉब्लेम आहेत तर त्यांच्यापासून सुटका मिळण्यास ते हेल्प तरी करतंच आणि 100% नॅचरल आहे, त्यामुळे मी हे वापरते। चांगलं ॲब्झॉर्ब होईपर्यंत स्किनमध्ये मी असं मुरवते, असा मसाज करते। आता ह्या मसाज टेक्निक तुम्ही काय वापरू नका, कारण ह्या माझ्या आहेत, मला कम्फर्टेबल होतील अशा आहेत। कोणत्या तरी एखाद्या एक्सपर्टच्या मसाज टेक्निक तुम्ही बघून करू शकता आणि ह्या प्रोडक्टचे डिटेल्स तर मी देईन। आणि मसाज केल्यामुळे एक्स्ट्रा ग्लो हा येतोच आणि छान झोपसुद्धा लागते, तर हे पण
फिट्स आहेच त्याचे, त्याच्यामुळे मसाज करणं खूप उपयोगाचं ठरतं आणि छान एक चांगला ग्लोसुद्धा येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी हे असतंच माझं, आणि वाटलं तर आठवड्यातून 2दा सुद्धा. तर मग याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्यामुळे चेकआउट करा. त्यानंतर तिसरी गोष्ट, आपण केस धुतो हिवाळ्यामध्ये. माझं पण आता लांब केस वाढवते मी केस, त्यामुळे केसांची एक्स्ट्रा केअर करणं गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये कोंडा हा होतोच केसांमध्ये, आणि तो जर टाळायचा असेल तर तेल तुम्ही फक्त आणि फक्त आंघोळीच्या आधी लावा केसांना, कारण त्यामुळेच तुमचा कोंडा जो आहे केसांमधला तर तो कमी व्हायला मदत होईल. तुम्ही जर तेल लावलात आणि हवा तर इतकी वृक्ष म्हणजे थंडगार हवा, त्यामध्ये ते तेल आणि ह्या सगळ्यांचा, नाही जर स्काल्प तुमची खरंच इन्फेक्टेड असेल तर मग अजून जरा कोंडा होणार, आणि हिवाळ्यामध्ये जास्त केस गळतात काही जणांची, तर तोही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर केस स्वच्छ केल्यानंतर म्हणजे सौम्य शॅम्पू वापरणं खरंच खूप गरजेचं आहे, आणि कंडिशनर वापरणं खरंच खूप कधीच स्किप करू नका माझ्या तरी मते. कारण शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरल्यानंतर केस तुमचे छान स्मूथ सिल्की राहतात, मॅनेजेबल राहतात, आणि थंडीच्या दिवसामध्ये केस वृक्ष बनत नाहीत. तर चांगला शॅम्पू आणि चांगला कंडिशनर वापरा. केस चांगले सुकवा. हिवाळ्यामध्ये हे होतं की केस आपले चांगले व्यवस्थित सुकत नाहीत, जसं उन्हाळ्यामध्ये पटकन सुकतात. तर त्यासाठी तुम्ही ब्लो ड्रायर वापरू शकता. जास्त गरम हवा केसांना अजून त्रासदायक ठरते, त्यामुळे मी ब्लो ड्रायर वापरते. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित केस ते सुकले, म्हणजे एकदम 100% सुकवत नाही, 60-70% सुकवते. आणि नंतर कंगवा किंवा हाताने थोडंसं गुंता जो असतो तो काढते. केस तर तुम्ही बघताच. आणि त्याच्यानंतर मी काय करते की सरळ कंगवा घेते. आता कंगवा सुद्धा वापरताना मी लाकडी कंगवा, हा ऑइल इन्फ्युज्ड कंगवा मी घेतलेला होता, ऑनलाईन घेतला होता, आणि याच्यामध्ये ऑइल आहे, आणि ते केसांना खूप चांगलं ठरतं आणि छान मॅनेजेबल पण बनवतं, सॉफ्ट सिल्की पण बनवतं, आणि एक शाईन सुद्धा देतं. तर दर 3 महिन्यांनी तुम्ही जे तेल वापरता केसांसाठी, तर त्या तेलामध्ये हा एक अर्धा पाऊण तास कंगवा सोक करू द्यायचा. त्यानंतर हा सुकवायचा, व्यवस्थित पुसून घ्यायचा, नंतर हा वापरायचा. म्हणजे खूप चांगलं मला इफेक्ट जाणवला. तर हे करते. केस छान मॅनेजेबल झाले की सिरम लावायला विसरत नाही केसांना. हिवाळ्यामध्ये ह्या गोष्टी तरी करते. आता तुम्ही म्हणाल एवढ्या गोष्टी करायला टाइम कुणाला आहे, आमची घरात कामं असतात, हे असतात. तर मला सुद्धा कामं आहेतच. एक स्वयंपाक सोडला तर बाकीची सगळी कामं जी आहेत ती मला करावी लागतातच. बाकीचं असं कुठलंच काम राहिलेलं नाहीये. त्यामुळे थोडासा वेळ काढून स्वतःसाठी ही काळजी तुम्ही स्वतःची घेऊच शकता. बॉडी केअरमध्ये जसं मी म्हटलं की आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चराइज स्किन करणं खूप गरजेचं आहे. मॉइश्चरायझर तुम्ही दररोजच्या दररोज तर लावलंच पाहिजे, पण हिवाळ्यामध्ये तर जास्त लावलं पाहिजे. आता तोंडाला सुद्धा मॉइश्चरायझर लावायचं आहे, सनस्क्रीन लावायचं आहे. त्याच्यानंतर टोनर जर तुम्ही वापरत असाल तर ठीक आहे, मी टोनर कधी कधी स्किप करते. हिवाळ्यामध्ये आपण सनस्क्रीन स्किप करतो, तर तसं न करता सनस्क्रीन वापरलंच पाहिजे. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला वाटतं की एवढं काय वातावरण हे नाहीये, थंडी आहे, पण तसं नसतं. सूर्यकिरणामधले हानिकारक किरण जे असतात तर ते असतातच हवेत, त्याच्यामुळे सनस्क्रीन स्किप करायचं नाही. मॉइश्चरायझर वापरताना मी काय करते, माझी त्वचा ड्राय आता थोडीशी ड्राय होते तरी सुद्धा मी ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर तेही जास्त लावते. दिवसातून 3 टाइम तरी लावते. आणि फेस वॉश जो आहे तो सुद्धा वॉटर बेस्ड आहे, पण तो जास्त अमाऊंटमध्ये न घेता थोडासा घेऊन मी स्किन क्लीन करते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जवळजवळ 4 ते 5 वेळा मी चेहरा धुते, पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये मला 3 वेळा बस होतो. तर ते आपण जाणून घ्यायचं की आपल्या चेहऱ्याला काय गरजेचं आहे काय नाही. दिवसभर चेहरा किंवा स्किन आपली मॉइश्चराइज राहावी यासाठी बॉडीला सुद्धा केअरची गरज असते. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन बॉडीला सुद्धा अप्लाय करणं गरजेचं आहे, तरच तुमची चेहऱ्याची स्किन आणि हाताची स्किन मॅच दिसेल. माझे आत्ता कुठे दिसायला लागले, नाहीतर अगोदर ही स्किन वेगळी दिसायची, ही स्किन वेगळी दिसायची. त्यानंतर कपडे, मेन उन्हाळ्यामध्ये आपण सुती कपडे वापरतो, ते आपल्यासाठी खरंच चांगले असतात, पण हिवाळ्यामध्ये सुती कपडे तेवढे वर्क करत नाहीत. त्याच्यामुळे पॉलिस्टर किंवा अजून असे कपडे जे मिक्स असतात, कॉटन मिक्स असतात, आणि थोडेसे सैसर वापरले तरीही चालतं. हिवाळ्यामध्ये उबदार कपडे जे उबदारपणा निर्माण करतात आणि ते जास्त करून, किंवा थर्मल असतात, बॉडी फिटेड काही थर्मल असतात, तर ते सुद्धा वापरून त्याच्यावरती तुम्हाला हवे तसे कपडे घालू शकता. ह्या तर कॉमन गोष्ट आहे, आम्ही सांगायची काहीच गरज नाहीये, पण तरी सुद्धा. आता सगळ्यात शेवटी गोष्ट आली पायांची. पायांमध्ये काय, तर पाय फुटणे हा प्रकार खूप होतो, पायांना भेगा पडणे, चिरा फुटणे. तर मी काय करते, मी नेहमी वॅसलीन वरती पहिल्यापासून माझा भरवसा आहे खूप.
पाय मॉइश्चराईज झाल्यानंतर वॅसलीन नेहमी ते चोळते पाय. त्याच्या आधी पायाच्या टाचा ज्या असतात तर त्या चांगल्या घासणं गरजेचं असतं. तुम्हाला घासणी सुद्धा मिळते बाजारात, किंवा अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे, अजून एक टूल आहे, ते मी ते साईडला देते तुम्हाला. जे मॅनिक्युअर पेडिक्युअर करताना काही टूल्स वापरतात पेडिक्युअर करताना, तर त्याने मी आठवड्याला छान असं डेड स्किन जे आहे ते रिमूव्ह करते. त्याच्यामुळे वॅसलीन लावल्यानंतर ते छान वर्क करतं आणि पाय मस्त असे छान दिसतात. मी 2-3दा जेव्हा पैंजण घालताना पायामध्ये दाखवते, मला छान कॉम्प्लिमेंट मिळालं की धनश्रीचे पाय खूप छान आहेत. तर मग कधी कधी आपण काय होतं, असं मांडी पाय घातल्यानंतर इथे थोडंसं काळपटपणा हा येतो घर्षणामुळे. तर मला सुद्धा तसा थोडा आलेला आहे, तो आता निघतोय, थोडा वापरते मी काही ना काहीतरी गोष्टी त्याच्यामुळे. तर पायांची सुद्धा काळजी असं आपण घेऊ शकतो. आणि रात्री झोपताना वॅसलीन लावून पायांना त्याच्यावरती हात, आपले जे मोजे असतात किंवा आपण जे सॉक्स घालतो तर ते सॉक्स घालून आपण झोपतो. त्याच्यानंतर स्किनला, म्हणजे पायाच्या स्किनला छान असा मॉइश्चरायझेशन मिळतं आणि ती स्किन चांगली राहते. स्वयंपाक करताना आपल्याला प्रॉब्लेम काय येतो की हिवाळा, पावसाळा, उन्हाळा काय असेल तर आपल्याला स्वयंपाक हा करायचाच आहे. तर आपले हात जे आहेत ना, तर इथून कात्रे पडल्यासारखे होतात, म्हणजे सारखं पाण्यात घालून हात आणि कटिंग भाज्यातीन करून हा जो भाग आहे ना तो खूप रफ होतो. इवन हा सुद्धा कपडे धुवून रफ होतो. काही जणांच्या घरी मशीन असेल नसेल तर रफ होतो. तर तुम्ही काय करा, तुम्ही कपडे धुण्याच्या आधी ना हाताला थोडंसं तेल लावा. साबण तेवढा सुटत नाही, मी केलेला आहे, त्या साबण तेवढा सुटत नाही. आणि जेव्हा कपडे धुवून झाल्यानंतर तुम्ही सुकत घातल्यानंतर लगेच जेवढं जमेल तेवढं हात मॉइश्चराईज करा चांगले, आणि एखादा हातमोजा जो असतो तो घालून ठेवा. जर तुम्ही पुढचं काही काम करणार नसाल, तर कपडे धुणं हा तुमचं शेवटचं काम असेल दिवसभरातलं सकाळचं, तर त्याच्यासाठी 1 तासभर जरी ठेवलं तरी छान स्किन राहते आणि रफ वाटणार नाही. कारण असं होतं की ती रफ होते स्किन आणि नंतर आपण चेहऱ्याला काहीतरी केलं ते चेहऱ्याला घासलं जातं, हातामध्ये असे केस हे करताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ही काळजी तर आपण घेऊ शकतो, कारण हात जास्त फुटतात आपले नेहमीच हिवाळ्यामध्ये. तर ह्या मी काही गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे आरव लहान असताना कपडे सारखंच धुणं व्हायचं आणि त्याच्यामुळे त्याला उचलताना ते लागायचं, मग मी हे करायचे, ऑइल वगैरे लावून करायचे. आठवड्यातून एकदा स्किनची काळजी घेताना वाफ घेणं तसंही मी सोडत नाही, दर आठवड्याला वाफ ही घेतेच. शीट मास्क जो आहे तर तो अप्लाय करते, त्याच्यामुळे स्किन छान मॉइश्चराईज राहते. आता मी कोलॅजन मास्क अप्लाय करते, कारण आफ्टर 30 आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि मला माझी काळजी घ्यायची आहे, तसंच कुटुंबाची आपण घेतोच, तर ते सुद्धा करायचं आहे. तर आफ्टर 30 नंतरचा एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेन, शक्यतो उद्या परवाच घेऊन येईन तुमच्यासाठी, कारण मला तो सब्जेक्ट एक तुमच्याशी शेअर करायचा आहे. ह्या अशा गोष्टी ह्या हिवाळ्यामध्ये, म्हणजे प्रत्येक हिवाळ्यामध्ये मी तर करतेच, पण ह्या हिवाळ्यामध्ये सुद्धा मी हे करणारच आहे. आणि पूर्ण होईल तेवढं. आता तुम्ही सध्या बघताय की माझे सगळे कपडे जे आहेत ते पूर्ण म्हणजे स्लीवलेस मी वापरतच नाहीये, कारण स्लीवलेस वापरलं तर अजून त्रास होणार त्याच्यासाठी. कारण हिवाळ्यामध्ये स्किन फुटल्यानंतर सनस्क्रीन वापरण्याच्या अगोदर आपण जेव्हा जातो बाहेर तेव्हा परत ती स्किन आणि वेगळीच स्टॅन होते हिवाळ्यामध्ये होणारी. तर त्याच्यासाठी मी पूर्ण बॉडी पूर्ण कव्हर करेल असे कपडे घालते हिवाळ्यामध्ये, ज्यामुळे थंडी पण वाजू नये आणि स्किन टॅन पण होऊ नये आणि स्वतःची काळजी पण घेतली जाईल. कारण मला जर एकदा खोकला किंवा सर्दी झाली तर तो खूप 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 त्रासदायक आहे माझ्यासाठी. सध्या तुम्ही बघितलंय, त्याच्यासाठी जेवढं होईल तेवढी मी स्वतःची काळजी घेते यामध्ये. आणि ह्या काही गोष्टी मी करते. काही कमेंट्स अशा आहेत की तुझे जेन्युइन स्किन केअर प्रोडक्ट सांग किंवा हे सांग, तर मी काही प्रोडक्ट्स तुमच्याशी शेअर केलेलेच आहेत आणि काही प्रोडक्ट्स मी नेहमी सजेस्ट तर करत राहते, ते सगळेच चांगले असतात. मी स्वतःवरती ट्राय करून दाखवलेले असतात. असं नाही की हा फक्त प्रोडक्ट एखादा दाखवला, तर ते कधीतरी असं असतं की एखादा प्रोडक्ट आवडला आणि एक्स्ट्रा असेल तर तो ठेवून घेत नाही, मी देऊन टाकते. नाही माझ्याकडे आवडला प्रोडक्ट नसेल तर मी तो ठेवून घेते आणि मग मला चांगला वाटला तर मी तो नक्कीच सांगते, नाही वाटला तर मी तो सांगत सुद्धा नाही, सजेस्ट पण करत नाही. तर असं आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो होप सो तुम्हाला आवडला असेल. आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा आणि बघू पुढे उद्या कुठला ब्लॉग घेऊन यायचा, जसं मी मगाशी म्हटलं तर त्यासंबंधीच विचार करते, नक्कीच घेऊन येईन. उद्या भेटू, तोपर्यंत बाय बाय.